नमस्कार, मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जेवढे काही कर्मचारी आहे, त्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी आणि स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी यांना नाही का जे काही इलेक्शन ड्युटीला गेले होते त्यांना एक शासनातर्फे एक अतिकालिक भत्ता भेटत असतो, म्हणजे एक एक्स्ट्रा बेसिक भेटत असतं एका महिन्यासाठी. तर त्या संदर्भात हे सर्क्युलर आले. तर बघूया आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा, तहसील पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देण्याबाबत. बघा, 1 जुलै 2024चा हे सर्क्युलर आहे. त्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं बघा. यामध्ये त्यांनी शासन निर्णय सांगितलेला आहे आणि यामध्ये दिलेलं त्यांनी काय की 16 व 26 एप्रिलपासून ते 7, 13, 20 जे काय 5 टप्प्यात महाराष्ट्रात वोटिंग झालं आहे, त्या संदर्भात ह्या जे दिलेलं आहे 6 जूनपर्यंत, 16 मार्च ते 7 जूनपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटी केलेली आहे आणि त्यांना काय काय करायचं आहे, तुम्हाला एक बेसिक द्यायचं आहे. त्याला अतिकालिक भत्ता म्हणजेच एक बेसिक द्यायचं आहे. एक बेसिकमध्ये काय, तर तुम्हाला फक्त एक मूळ वेतन भेटणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एक्स्ट्राची HRA, DA हे भेटणार नाही. तर तुम्हाला जे काही बेसिक होतं तुमचं एप्रिल 2024मध्ये ते तुम्हाला भेटणार आहे. तर ते कशा प्रकारे भेटेल आणि किती भेटेल यासाठी सुद्धा त्यांनी पुढे दिलेलं आहे. बघा, यामध्ये दिले कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल आणि प्रत्येक तासाच्या मूळ वेतनच्या प्रमाणात देण्यात येईल. बघा, तुम्हाला किती भेटणार, एक बेसिक भेटणार की एक बेसिकपेक्षा कमी. तर पूर्ण तुमचं वेतन किती आहे तुम्ही त्याच्यावर ते डिपेंड करतं. आणि तुम्ही एवढ्या तास काम केलं असेल तुमच्या 30 महिन्यामध्ये. बघा, 30 दिवसाचा महिना असतो. त्यामध्ये गट ब आणि गट क या कर्मचाऱ्यांसाठी 8.5 तास म्हणजे वर्किंग आवर्स किती 8.5 तास सांगितलेले आहे. आणि यांना वाहन चालकासाठी 9 तास 45 मिनटं आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे त्यांचे 9 तास, म्हणजे 9 तास त्यांनी हे एक्स्ट्रा काम केलं तर त्यांचा तो एक दिवस मोजण्यात येणार. अशा प्रकारे त्यांचे 30 दिवस भरले पाहिजे. त्यानंतर यामध्ये त्यांनी सांगितलेले की तुमच्या तुम्हाला फक्त बेसिकच मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचा याच्यात मूळ वेतन भेटणार आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला घरभाडे भत्ता, मागे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता हे भेटणार नाही. त्यानंतर याच्यात डेटसुद्धा दिलेली आहे की 16 मार्च ते 6 जूनपर्यंत तुम्ही काम केलं असेल हे दोन्ही दिवस धरून, तर तुम्हाला एक बेसिक भेटू शकतं. एक बेसिक म्हणजे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचं मिळून तुम्हाला एक बेसिक भेटणार आहे. किती, 3 महिन्याचं मिळून. तर एक बेसिक म्हणजेच किती, एक बेसिक भेटू शकतं किंवा मग कमी जास्त होऊ शकतं तुमचे तेवढे दिवस भरले नसेल 30 दिवस. तर अशा प्रकारे हा सर्क्युलर आहे. यामध्ये अजून काही दिलेलं नाही. आणि कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना ज्यानंतर याच्यात दिलेलं आहे की जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहे त्यांना हे सर्क्युलर लागू नये. आणि इकडे तुम्ही बघू शकता मुख्य सचिवांची जे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी सरांची सही आणि प्रत्येक विभागाला हे सर्क्युलर पाठवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.